उद्धव ठाकरे यांनी 2 दिवसा अगोदर स्टेटमेंट दिलं होतं की तू राहील नाही तर मी राहीन. मी कुठल्या ठेकण्याला आव्हान देत नाही तर सरळ भाजपाला आव्हान आहे. यावर बोलताना उद्धव ठाकरेंची सध्याची मनस्थिती चांगली नाही. त्यांना योग्य हॉस्पिटल आणि योग्य डॉक्टरांची गरज आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी निर्धार केला होता काश्मीरचे 370 कलम हटले पाहिजे. मोदींच्या नेतृत्वात अमित शहा यांनी काश्मीर ते कन्याकुमारी भारत एक केला. 370 कलम हटवलं. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण केलं. त्या नेतृत्वाला अमित शहा यांनी ज्या पद्धतीने जी टीका करत आहेत, उद्धव ठाकरे हे औरंगजेबी विचारांचे झालेले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या मस्तकात औरंगजेब घुसलेले आहे. त्यामुळे अशा पद्धतीने ते देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा अरेची भाषा करत असून आम्ही कारेची भाषा करू शकतो. त्यांना जे जे करायचे ते सारे करावं. आम्ही सुद्धा जनतेमध्ये जाऊन आणि डबल इंजिनच्या सरकारच्या माध्यमातून जनतेच्या भल्याकरिता जे जे करायचं आहे ते करू. पण आमच्याकडे एवढी मोठी शिदोरी आहे. आम्ही जनतेमध्ये जाऊन जनतेचे आशीर्वाद घेऊन ज्यांना काय भुंकायचं ते भुंकू द्या. ते चढलेले आहेत, बेताल झालेले आहेत. सकाळी 9चा भोंगा चालूच आहे. निश्चितपणे एखाद्या जनतेने सभेमध्ये त्यांनी जे ऐकलं, खोट्या पद्धतीचे आश्वासन एखादं ऐकेल. जनतेमध्ये खोटं मांडलं, मोदीबद्दल खोटं मांडलं. संविधान बदलणार आहे. आज मोदीजींनी संविधान हातात घेऊन तिसऱ्यांदा प्रधानमंत्री म्हणून काम पाहत आहेत. महिलांना सांगितलं खटाखट 8,500 रुपये देऊ. इथल्या खासदारांचे आश्वासन होतं की आम्ही 8,500 रुपये देऊ, पण ते गायब झाले. खोटे बोलले, लोकांना कन्फ्यूज केलं. पण मला विश्वास आहे उद्धव ठाकरे कितीही काहीही बोलले तरी महाराष्ट्राची जनता महायुतीला मतदान करेल असा विश्वास आहे. उद्धव ठाकरेंच्या संदर्भातला विषय आहे. उद्धव ठाकरेंनी 2 दिवसापूर्वी स्टेटमेंट दिलं होतं मी राहील नाही तर तू राहील. पण त्यांचं असं म्हणणं आहे मी कुठल्या ढेकणाला आव्हान देत नाही, टोटल भाजपाला हे आव्हान देत नाही. कसं बघता त्याच्या विधानाकडे? उद्धव ठाकरेची सध्या मनस्थिती योग्य नाही आहे. त्यांना योग्य हॉस्पिटल आणि योग्य डॉक्टरची गरज आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी निर्धार केला होता काश्मीरचं 370 कलम हटलं पाहिजे. मोदींच्या नेतृत्वात अमित भाईंनी काश्मीर ते कन्याकुमारीचा भारत एक केला. 370 कलम हटलं. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण केलं. आणि त्या नेतृत्वाला अमित भाईला ज्या पद्धतीने ते टीका करतात आहे, उद्धव ठाकरे हे औरंगजेबी विचाराचे झाले आहेत. उद्धव ठाकरेमध्ये त्यांच्या मस्तिष्कामध्ये औरंगजेबी विचार घुसले आहेत. आणि त्यामुळं अशा पद्धतीनं ते देवेंद्रजी भारतीय जनता पार्टीला चॅलेंज करताय. आम्ही सुद्धा आरेची भाषा कार्य करू शकतो. त्यांना जे जे काही करायचं ते सारं करावं. आम्ही सुद्धा जनतेमध्ये जाऊ आणि डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून जनतेच्या भल्याकरता जे जे आम्ही करतो आहे, हा दावा नाही की सारा आम्ही बदलला आहे. पण आमच्याकडे एवढी मोठी शिदोरी आहे. आम्ही जनतेमध्ये जाऊन जनतेचे आशीर्वाद घेऊ. यांना काय भुकाचं ते भुकू द्या. ते बावचडलेले आहेत, बेताल झालेले आहेत. सकाळी 9चा भोंगा चालूच आहे. निश्चितपणे एकदा जनतेने लोकसभेमध्ये त्यांनी जे केलेले खोट्या पद्धतीचे आश्वासन एकदा ऐकले, जनतेला त्यांनी खोटं जनतेमध्ये खोटं मांडलं. मोदीजीबद्दल मांडलं की संविधान बदलणार आहे. आज मोदीजींनी संविधान हातात घेऊन पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री म्हणून काम चालू केलं. महिलांना सांगितलं, बहिणींना सांगितलं 8,500 रुपये खटाखट देऊ. 3 महिने झाले. इथल्या खासदारांचं आश्वासन होतं की आम्ही 30 तारखेला 8,500 रुपये देऊ. गायब झाले. खोटं बोलले. लोकांनी एकदा जनता कन्फ्यूज झाली. पण मला विश्वास आहे उद्धव ठाकरे कितीही काही वाईट बोलले तरी महाराष्ट्राची जनता मात्र महायुतीला मतदान करेल आणि डबल इंजिन सरकार हे महाराष्ट्रात काम करेल असं मला वाटतं. अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांना कार्यक्रमाला बोलवले नाही, यावरून नाराज आहेत. महायुतीमध्ये धुसफूस सुरू आहे काय, यावर बोलताना ते म्हणाले की काही महायुतीमध्ये धुसफूस सुरू झालेली नाही. काही कार्यक्रम असे असतात याबद्दल मला काही माहिती नाही. त्यामुळे भंडारा जिल्ह्याबद्दल आणि विदर्भाबद्दल विचारलं तर योग्य सांगू शकेल. प्रोग्रामवरून रावसाहेब दानवे नाराज आहेत. तिथले अब्दुल सत्तारांनी रावसाहेब दानवेंना त्या कार्यक्रमाला बोलवलं नाही. काय महायुतीमध्ये कुठे धुसफूस सुरू झाली आहे? काही महायुतीत धुसफूस नाही आहे. काही कार्यक्रम असे असतात ज्या ठिकाणी
हा जातं ते जातात, लोक विधानसभा लेवलचा काय कार्यक्रम असतील, पण मला फार माहिती नाही आहे. त्यामुळं भंडारा जिल्ह्याबद्दल आणि विदर्भाबद्दल काही विचारलं तर मी योग्य सांगू शकेल. अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणास आर्थिक निकष क्रीमी लेयर लावण्यास रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षानं तीव्र विरोध केलाय. यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की सुप्रीम कोर्टाचा निकाल पूर्णपणे वाचून त्यावर प्रतिक्रिया देणे हे योग्य आहे. आरक्षणास आर्थिक निकष क्रीमी लेयर लावण्यास रामदास आठवलेच्या रिपब्लिक पक्षानं तीव्र विरोध केला आहे. मी हेच म्हटलं की माझी भूमिका ही स्पष्ट आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल पूर्णपणे वाचून त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य आहे. शरद पवार हे मुख्यमंत्री यांना भेटले. त्या दरम्यान अदानीचे 2 कर्मचारी तिथे असल्याची माहिती समोर येत आहे. यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की तुम्हाला जी माहिती आहे ती मला माहिती नाही. शरद पवार मुख्यमंत्री यांना का भेटले? या राज्यामध्ये संस्कृती आहे. एखाद्या विकासाच्या विषयावर सर्व विरोधी पक्ष एकत्र येतात. त्यामुळे असं असेल. त्या भेटीबद्दल काही मुख्यमंत्री सांगतील. मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्या दरम्यान अदानीचे 2 कर्मचारी तिथे असल्याचं एक माहिती समोर येत आहे. कसं बघताय? तुम्हाला जे माहिती आहे ती मला माहिती नाही, त्यामुळे यावर बोलणं काही योग्य नाही. त्याला शरद पवार साहेब मुख्यमंत्र्याला का भेटले? या राज्यामध्ये संस्कार संस्कृती आहे. एखाद्या विकासाच्या विषयावर सर्व विरोधी पक्ष एकत्र येतात. त्यामुळं मला असं वाटतं त्या भेटीला काही जे काही मुख्यमंत्री सांगतील त्याप्रमाणे ती भेट असेल.